राऊत साहेब, काल रात्री उशिरा महायुतीतल्या भाजप आणि शिंदे शिवसेनेनं अधिकृत आपलं जागा वाटप घोषित केलं. 137 या भाजपला आहेत आणि 90 शिंदे शिवसेनेला आहेत. काही अधिकृत ठाकरे बंधू आणि एनसीपीची जागा वाटपाची घोषणा होणार आहे का? आतापर्यंत मुंबईत शिवसेना भाजपला जागा देत होती. शिवसेना काय पाळी आली आहे की स्वतःला शिवसेना म्हणजे अमित शहाची शिवसेना म्हणून घेणाऱ्यांना भारतीय जनता पक्षाच्या दारात जागा मागायला उभं राहावं लागतं आणि त्यांनी दिलेल्या फेकलेल्या जागांवर यांना निवडणूक लढवायची ही यांची शिवसेना. यापूर्वी 60 वर्षाच्या इतिहासामध्ये शिवसेना कधी कोणाच्या दारात जाऊन उभी राहिली नाही मुंबईत. पण एकनाथ शिंदे यांचा गट जे स्वतःला शिवसेना वगैरे म्हणून घेतात ते युती व्हावी म्हणून त्यांचे मालक अमित शहांच्या दारात गेले आणि आता भारतीय जनता पक्षाने त्यांना जागा दिली. लढा. हे हास्यास्पद, धक्कादायक आणि लाजिरवाणं आहे. आम्ही शिवसेना आहोत. आम्ही सन्मानानं आघाडी केलेली आहे. 140च्या आसपास जागा आम्ही लढतो आहोत. आतापर्यंत असं चित्र आहे. राजसाहेबांचा पक्ष मोठ्या प्रमाणात जागा लढतो आहे. राष्ट्रवादीला आम्ही जागा देतो. आता एकनाथ शिंदे यांची शिवसेना खरी जी भारतीय जनता पक्षाने दिलेल्या जागांवर लढते आहे हे अजून कायचा विचार जनता नक्की करेल. पण मला खूप आश्चर्य वाटलं की आणि मला वाईटही वाटलं की शिवसेना म्हणून मिरवणारे लोक भारतीय जनता पक्षानं फेकलेल्या जागांवर लढतायत. जी शिवसेना आतापर्यंत भाजपला जागा देत होती, बीजेपीला जागा देत होती, शिवसेनेच्या मर्जीनं युती होत होती, तिथे एकनाथ शिंदेसारखे लोक लाचार मराठी माणसाचं दर्शन घडवत आहेत. हे मराठी माणसाचं दुर्दैव आहे. पण राऊतसाहेब, आतापर्यंत असं बघितलं की 2017ची जर आपण आकडेवारी बघितली तर 84 जागा त्यावेळेस शिवसेना जिंकली होती आणि 82 जागा भाजप जिंकली होती. शिवसेना शिंदे शिवसेनेची अपेक्षा होती की साधारण 100च्या वर 100+ जागा मिळाव्यात म्हणजे स्वतःच्या हिमतीवर नाही, त्यांनी जाव्यात. म्हणजे त्यांनी मागणी केली आम्हाला द्या, असं द्या, आम्हाला द्या. पण त्या 100+ जागांची ही मागणी भाजपनं पूर्ण केली नाही. 90 जागांवर शिंदे शिवसेनेला समाधान मानावं लागेल. एक लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही 2017ची गोष्ट करताय तेव्हाही भारतीय जनता पक्षाची जी काही भूमिका होती ती फेटाळून आम्ही स्वतंत्रपणे लढलो. याला स्वाभिमान म्हणतात. जेव्हा भारतीय जनता पक्षानं अशा प्रकारच्या भूमिका घेतल्या आढळतट्टूपणाच्या, तेव्हा शिवसेना स्वाभिमानानं बाजूला होऊन स्वतःच्या बळावर लढलेली, पण लाचारी पत्करली नाही. जेव्हा दिलेला शब्द भाजपनं पाळला नाही आणि पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आम्ही स्वतःहून बाजूला झालो स्वाभिमानानं आणि आम्ही आमचं राजकारण केलं. आम्ही ना दिल्लीत जाऊन बसलो, अमित शहाच्या दारात किंवा मोदींच्या दारात गवतावर बसून सफेद पॅन्टीला गवत लावून आम्ही परत मुंबईत आलो नाही. आम्ही लढलो, जे काय असेल त्या ताकदीनं लढलो आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान आम्ही कायम ठेवला. पण आता चित्र फार वेगळं दिसते. ताबडतोब त्यांनी स्वतःला शिवसेना म्हणून घेणं बंद केलं पाहिजे. ही शिवसेना नाही आहे.
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना खरी आहे. पण राऊतसाहेब, ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेचा भाजपनं मान राखलेला दिसतो आहे. ठाण्यामध्ये सर्वाधिक जागा म्हणजे साधारण मी 80 मुंबईच्या च्या वर जागा. मी मुंबईच्या राजधानीची गोष्ट, महाराष्ट्राच्या राजधानीची गोष्ट करतो बरं का. मालेगावला काय झालं, अमुक काय झालं, मीरा भाईंदरला काय, त्याच्याशी मी नंतर बोलू आहे. मुंबई ही महत्त्वाचं आहे, महाराष्ट्राची राजधानी आहे, जी अमित शहा आणि त्यांचे बिल्डर लॉबी गिळायचा प्रयत्न करते, त्याविरुद्ध ही लढाई आहे. मुंबईत भाजपची यादी जी आहे सर्वाधिक जास्त त्या यादीमध्ये मराठी व्यक्तींचा घटना असलेला पाहायला मिळतो. हो, बरं. भाजपा कोणाचा पक्ष आहे? भाजपा हा मराठी माणसाचा पक्षच नाही आहे. भाजप आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा, मुंबईच्या अस्मितेचा, मराठी स्वाभिमानाचा भारतीय जनता पक्षाचा काही मात्र संबंध नाही. त्याच्यामुळे त्यांच्या यादीमध्ये परप्रांतीयांचा भरणा असेल तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काय? आपल्याकडून उमेदवारी जाहीर केल्यानंतर बरीचशी नाराजी देखील होताना पाहायला मिळते. वडीमध्ये उद्धव ठाकरे यांना मध्यस्थी करावी लागली, त्या नाराजांना बोलवून ते होत असतं ना, असं होत असते. एकापेक्षा जास्त इच्छुक असले काही ठिकाणी तर सर्वच पक्षांमध्ये ही अशा प्रकारचं वातावरण असतं. ते आता उद्या संध्याकाळपर्यंत पूर्णपणे निवळून जाईल. राऊतसाहेब, पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही एनसीपी एकत्र आहेत. त्यांचं मी स्वागत करतो. या पलीकडे माझ्याकडे शब्द नाही. बऱ्याच ठिकाणी पण असं भाकीत वर्तवलं जात आहे की पुणे आणि पिंपरी चिंचवड दोन्ही एनसीपी एकत्र आहेत आणि महापालिका निकालानंतर महाराष्ट्राच्या राजकारणातही आणि देशाच्या राजकारणातही काही मोठे निर्णय दोन्ही एनसीपी मिळून घेऊ. काय मोठा निर्णय असू शकतो? काय मोठा निर्णय म्हणजे असा काय मोठा निर्णय असू शरद शकतो? पवारांनी एनडीए बरोबर जाणं, हा मी मोठा निर्णय मानत नाही. शरद पवारांनी हा मी एनडीए मोठा निर्णय मानतच नाही आम्ही. आणि पवारसाहेब असं करतील असं मला वाटत नाही. पवारसाहेबांची विचारसरणी पुरोगामी विचारांचे ते नेते आहेत. त्यांनी जी पुरोगामी विचारधारा आहे, शाहू फुले आंबेडकर आणि दातंत्य शक्तीविरुद्ध जी लढाई महाराष्ट्रानं कायम केली, त्याचे सध्याचे शिलेदार आणि नेतृत्व शरद पवारांकडे आहे. आणि आम्ही त्यांच्याकडे त्या दृष्टीनं पाहतो. त्याच्यामुळे असा वेडावाकडा विचारधारेविरुद्ध जाण्याचा निर्णय ते घेतील असं आम्हाला वाटत नाही त्यांच्या चाहत्यांना. पण राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की यासाठी उद्योगपती गौतम अदानी मध्यस्थी करतायत. गौतम अदानी म्हणजे महात्मा फुले नाही आहेत बरं का, किंवा संत गाडगे महाराज नाही आहेत. शरद पवारांचे सगळ्याच उद्योगपतींशी संबंध आहेत प्रेमाचे, त्यातले काढाणे. हो गया, चलो. हिंदी में जानना चाहेंगे, कल बीजेपी ने बीजेपी चुनाव के लेके शिवसेना का ऐलान किया है, जिसमें 137 जगह पे बीजेपी चुनाव लड़ रही है, वही शिवसेना 90 जगह पे चुनाव लड़ रही है. इस फैसले को कैसे एक समय अभी तक ऐसा होता था मुंबई और महाराष्ट्र में कि शिवसेना हमेशा बड़ा भाई रहा और शिवसेना बीजेपी को सीटें देती थी मुंबई में. लेकिन ये पहली बार हुआ है. अमित शाह की जो शिवसेना है, मैं अमित शाह जी की शिवसेना मानता हूँ, उनको बीजेपी से सामने गिड़गिड़ा कर सीटें मांगनी पड़ रही है. ये शिवसेना नहीं है, उसे हम शिवसेना नहीं मानते. जो बीजेपी के सामने घुटने पर है कि हमें कुछ सीटें दीजिए, ऐसा शिवसेना के इतिहास में कभी हुआ नहीं. ये इसलिए हुआ है, बीजेपी के साथ जो शिवसेना है वो नकली है, वो अमित शाह की शिवसेना है, इसलिए हो रहा है. जब जब भारतीय जनता पक्षाने कोई ऐसी भूमिका ली है संघर्ष की, तो हमने उनको छोड़ दिया है, क्योंकि हम शिवसेना है. हम अकेले चुनाव में सामने गए, चाहे बीएमसी हो चाहे महाराष्ट्र का चुनाव, हमने अकेले चुनाव लड़ा है, लेकिन बीजेपी के सामने कभी घुटने नहीं टेके. ये स्वाभिमान की बात है महाराष्ट्र. सर, शिवसेना जिस प्रकार से दावा कर रही थी वो लगभग 100 सीट के ऊपर चुनाव लड़ेगी, लेकिन कहीं ना कहीं 90 सीट लाके शिवसेना को बांध दिया बीजेपी ने. कहीं ना कहीं बीजेपी के दबाव में शिवसेना काम कर रही है. ये रंडवे लोग हैं जो शिवसेना मानते हैं ना, ये असली शिवसेना नहीं है, ये भारतीय जनता पार्टी के रंडवे हैं. इसलिए तो ये घुटने टेक रहे हैं ना, और क्या है. चलिए. एक सवाल ये, बांग्लादेश की पहला प्रधानमंत्री जो थी, आज उनका निधन हो गया है, खालिद जिया का. कैसे देखते इस घटना को, क्योंकि बांग्लादेश जिस प्रकार से वातावरण बना है.
उसमें ऊपर क्या हम रिएक्शन दे सकते हैं? उस देश में शोक मनाएंगे और क्या है? राऊत साहेब, जागा वाटप पूर्ण झालेलं आहे, उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आलेले आहेत आणि आता खरी लढाई सुरू होईल प्रचाराची. म्हणजे प्रचारात नेत्यांच्या भाषणाच्या तोफा धडाडतील वगैरे वगैरे. तर राज ठाकरे उद्धव ठाकरे मिळून संयुक्त किती सभा होऊ शकतात? मुंबईमधल्या 6 लोकसभा क्षेत्रामध्ये संयुक्त सभा होती दोघांच्या. दोघांच्याही संयुक्त सभा. 6 सभा. हो. याशिवाय ठाण्यात होती, कल्याण डोंबिवलीत होती. त्या संदर्भात नियोजन सुरू आहे. धन्यवाद. राउत साहब, एक सवाल इनके जिस प्रकार के प्रचार चुनाव जब शुरू हुआ, बीजेपी ने लगभग कई बड़े नेताओं का चुनाव प्रचार लिस्ट में स्टार्ट कैबिनेट में, जैसे प्रधानमंत्री यहाँ तक योगी आदित्यनाथ, कई बड़े बड़े लोगों का नाम. कैसे देखते इस प्रचार सभा को? क्या जरूरत है मुंबई में मोदी जी को आने की? क्या यहाँ की बीजेपी, यहाँ के मुख्यमंत्री सक्षम नहीं है प्रचार के लिए? योगी आदित्यनाथ क्यों आ रहे हैं? क्या संबंध है? और भी राज्य के मुख्यमंत्री आएंगे. यहाँ आप माहौल खराब करना चाहते हैं. आज किसी ने कहा है कि मुंबई में सिर्फ जय श्री राम का नारा चलेगा. हम मानते हैं मुंबई में जय महाराष्ट्र का नारा चलेगा. यहाँ नारा चलेगा तो जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी, ये नारा मुंबई में चलेगा. समझा? ये योगी आदित्यनाथ वगैरह वगैरह लोगों को लाकर आप अपनी कमजोरी दिखा रहे हो. आपके पास ताकत नहीं है. आप हर प्रांत के मुख्यमंत्री को लाकर या मंत्रियों को लाकर यहाँ चुनाव लड़ना चाहते हैं. हम हमारे ताकत पर लड़ेंगे. राऊत साहेब, मराठी प्रश्न आहे की महापालिका निवडणुकांच्या प्रचारासाठी शक्यता आहे की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही मुंबईत सभा होऊ शकते, अशी शक्यता व्यक्त केली नाही आहे. ते पुतीनलाही आणू शकतात. त्या पुतीनला त्यांनी अलीकडेच मिठी मारलेली आहे. ते पुतीनला सुद्धा आणू शकतात. ट्रम्पला विनंती करू शकतात. हे जागतिक पक्ष आहे ना हा. का तुमच्यात ताकद नाही का निवडणुका लढण्याची? तुम्ही मुंबई भाजपचे अध्यक्ष आहात, तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात. तुम्हाला योगी आदित्यनाथ कशा करता? तुम्हाला इतर राज्याचे मुख्यमंत्री ते कशा करता हवेत? वातावरण बिघडवायला कशा करता? कोणीच नको इथे. ही निवडणूक आमच्या महाराष्ट्राची, मुंबईची, आम्ही लढू ना सगळे मिळून. कोणीतरी आज सांगितले की मुंबईत जय श्रीरामचे नारे. काय संबंध आहे? जय श्रीराम आमचे आदर्श आहेत, पण मुंबईमध्ये नारा चालेल जय महाराष्ट्र. मुंबईमध्ये नारा गुंजेल जय भवानी, जय शिवाजी. याच्यापेक्षा मोठा नारा मुंबईत असू शकत नाही. भाजपने पश्चिम बंगाल मुंबईमध्ये राउत साहब. आम्ही जी